नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील कांचननगर परिसरात कचरा आणि बायो वेस्टेज मटेरियल उघड्यावर फेकले जात आहे, त्यामुळे मोठ्या नागरी समस्या उद्भवल्या आहेत। जालना शहरातील नूतन वसाहतकडे जाणाऱ्या उड्डाणपुला शेजारील कांचननगर परिसरात उघड्या जागेवर मोठ्या प्रमाणावर कचरा, त्याचबरोबर मास विक्री करणारे जे काही वेस्टेज मटेरियल आहे तिथे आणून टाकले जातं, त्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरू लागली आहे। या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग असल्यामुळे अज्ञात कोणीतरी या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावून देतं। बऱ्याच वेळा ठिकाणी आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाला बोलावण्यात येते। ही छोटी मोठी आग लागली की मोठा धूर या ठिकाणी पसरतो, त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी आणि धूर प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले। कांचननगर येथील रहिवाशांनी येथे राहावं की नाही असा मोठा प्रश्न निर्माण झालाय। मास विक्रीद्वारे उरलेला जो काही मलिदा आणून टाकला जातो, त्यामुळे त्या परिसरात मोकाट कुत्र्यांचे 30 ते 40 कुत्र्यांचे बाबर इथे नेहमी दिसून येतो, त्यामुळे येथील परिसरातील नागरिकांना जाणे येणे कठीण होऊन बसले। महानगरपालिका प्रशासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सर्व समस्या सोडवल्या पाहिजे अशी मागणी येथील रहिवाशांच्या वतीने करण्यात आली आहे। कुठल्या कॉलनीमध्ये राहता आपण आणि काय समस्या आहे आपल्या कॉलनीवासियांना? मी पंकज कृष्णराव माळवे, कांचननगर परिसरात राहतो। कांचननगर परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ही जी कचराकुंडी निर्माण झालेली आहे, हिला आमची अशी विनंती आहे की महापालिका प्रशासनाला ही कचराकुंडीची कुठेतरी विल्हेवाट लावण्यात यावी, जेणेकरून ह्या कचराकुंडीचा त्रास ह्या कांचननगर वासियांना होणार नाही। याच्या मागचे इतके त्रास आहेत की याचे एक एक जर आम्ही तुम्हाला वर्णन केलं की हा अज्ञात कचरा कोणीतरी आणून टाकतं आणि रात्री मध्यरात्री कोणीतरी त्याला आग लावतं, ज्यामुळे धूर निघतो, त्यामुळे आमच्या नगरवासियांना त्या धुळीचा इतका त्रास होतो की त्यामुळे काही स्वास्थ्य खराब झालेले आहेत। तसेच मांसाहार विक्री करून उरलेला जो मलिदा आहे तो इथं आणून टाकण्यात येतो, त्याच्यामुळे इथं 50-60 कुत्रे मोकाट रात्रभर इथं बसलेले असतात। येणाऱ्या जाणाऱ्याला त्याचा त्रास होतो। तसेच ते कुत्रे उरलेले मांस हे आमच्या परिसरात घेऊन याच्या दारासमोर मंदिर परिसरात आणून टाकतात, त्यामुळे जो भावनिक हा माणूस आहे त्याला त्या ओलांडावं लागतं किंवा त्याला शिवावं लागतं। त्यामुळे पालिका प्रशासनाला अशी विनंती आहे की याची कुठेतरी त्यांनी विल्हेवाट लावी, जेणेकरून ह्या नगरपालिकावाल्यांनी कांचननगरवासियांना इथं राहण्यास चांगली मुभा मिळेल। नसता त्यांनी असाही आदेश द्यावा आम्हाला की हे घरदार सोडून जावे, आम्ही आमची व्यवस्था कुठेतरी करू। कारण आता आम्ही टॅक्स भरून जर समजा असा त्रास सहन करायचा असेल तर मग आमचा राहून उपयोग काय आहे, अशी माझी प्रशासनाला विनंती आहे। आणि इथले जे कोणी स्वच्छता निरीक्षक असतील त्यांनी इथं जातीनं लक्ष द्यावे व तसेच इथले नगरसेवक त्यांना आम्ही वारंवार असं निवेदन दिलेलं आहे, पण पालिका प्रशासन कुठलंही ठोस पाऊल उचलत नाही। त्याच्यानंतर आम्ही कुठलं तरी एक मोठं आंदोलन उभा करू, याची पालिका प्रशासनाने नोंद घ्यावी व काय सुविधा देता येईल त्याच्याकडे लक्ष देण्यात यावे। आणि आपण इथे कांचननगर इथे रहिवासी आहात, काय आपल्याला समस्या जाणवते? मी बाळासाहेब राजू डोंबरे कांचननगर मध्ये राहतो। इथे एक माझे रोड साईडलाच एक छोटंसं किराणा दुकान आहे। मी तिथं आता सध्या आज माझं वय 75 वर्षाचं, मी वयोवृद्ध आहे। त्यामुळे मला जी स्वच्छता पाहिजे होती की ही आता रस्त्यामध्ये कुणी येते, कुणी टाकतंय, काहीतरी करतंय, कचरा टाकतंय, त्या जाळ लावतात, त्याच्यामुळे धूर वगैरे होतो। त्या धुरामुळं मला श्वसनाला इतका त्रास होतो, मला आतमध्ये जाऊन घरी बसावं लागतं। आता मग मी घरामध्ये बसू का कमीत कमी बाहेर येऊ, स्वच्छ वातावरण मिळावं असं माझी इच्छा आहे। प्रशासनाने याच्यावर काहीतरी करावं, ज्यामुळे आमचे वयोवृद्ध लोक म्हणजे आनंदात आणि उरलेले जीवन हे आनंदात जगू शकतील असं मला वाटतं। रस्त्याने फिरताना कुत्रे सुद्धा इतके आम्हाला त्रास देतात की कधी रस्त्याने फिरणं सुद्धा शक्य होत नाही, म्हणून आम्ही घराला आता सकाळी जे फिरायला जात होतो ते सुद्धा जाणं बंद केलेले। तरी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो, त्यांनी हे ह्या कचऱ्याबद्दल
वेगवेगळ्या ठिकाणी कोणी ते अज्ञात विषय येऊन ते कांचननगरमध्ये थोडा ज्वाळा करतो, कुठे हे करतो. त्यामुळे वयोवृद्ध माणसं का सर्वच लोकांना त्रास होतो. तरी सर्व याबद्दल काहीतरी प्रशासनाने काळजी घ्यावी ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. विदेशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यास पोलीस सदर बाजार डीबी पथकाने ताब्यात घेऊन सुमारे 84,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. 10 मे रोजी सदर बाजार पोलिसांच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू असताना डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून एक स्कूटी चालक इसम हा विदेशी दारूचा माल विक्री करण्यासाठी नेणारे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे बडी सडकवरील राम मंदिर समोर पोलीस स्टाफ आणि पंचायत समक्ष जाऊन थांबले असता एक लाल रंगाच्या होंडा कंपनीच्या ऍक्टिवा स्कूटीवर इसम नामे ओम प्रकाश जाधव राहणार टेलिकॉम कॉलनी जालना हा विदेशी दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूसह एक होंडा कंपनीची ऍक्टिवा स्कूटी जप्त करून एकूण 84,060 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर इसमाविरुद्ध दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसर, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल, पोलीस कॉन्स्टेबल दुर्गेश गोफणे, पोलीस कॉन्स्टेबल अजीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कटकम, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय लोंढे यांनी केली आहे. आज पेट्रोलिंग करत असताना डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के यांना गोपनीय माहितीद्वारे बातमी दिली की एक इसम चोरटी दारू घेऊन चाललेला आहे. त्याप्रमाणे 2 पंचांसमक्ष सदर इसमास पकडून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव ओम प्रकाश जाधव राहणार टेलिकॉम कॉलनी जालना असं सांगितले आणि त्याच्या ताब्यातून विदेशी दारू आणि त्याचे ते वाहन असं एकूण 84,060 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर कारवाई पोलीस स्टेशन सदर बाजाराचे डीबी पथकाचे प्रमुख श्री शैलेश मस्के, त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल जाधव, हेड कॉन्स्टेबल पटेल, PC गोपने, PC अजीम शेख, PC राहुल कटकम आणि PC लोंढे यांच्या पथकाने केलेली आहे. पुणेगाव येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून भूमी अभिलेख खात्याच्या कर्मचाऱ्याला वैतागून शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. उत्तमराव खंदारे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील भू अभिलेख खात्याच्या कर्मचाऱ्यांना वैतागून या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते. सध्या शेतकऱ्यावर जालना सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. दरम्यान या शेतकऱ्याने अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. आणि तुमच्या वडिलांनी काही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पॉइझन घेण्याचा प्रयत्न केलाय. काय घटना घडली नेमकं तुमच्या वडिलांसोबत? हो सर, माझं नाव कृष्ण उत्तमराव खंदारे, वडिलांचं नाव उत्तम रुस्तमराव खंदारे. आमचं गट नंबर 52 मध्ये जमीन आहे पुणेगाव येथे. आम्ही पुणेगावचे रहिवासी आहोत. तर संबंधित जे अधिकारी आहेत मोजणी करणारे वैभव सर फोलाने आणि श्रीवास्तव अधिकारी असे 2 जणांनी वारंवार वडिलांना पैशाची मागणी करून नकाशा देतो असं कमीत कमी 3 महिन्यापासून परेशान केलं होतं. आज सुट्टी असून सुद्धा त्यांनी इकडे बोलावलं होतं. मग इथं आल्याच्या नंतर जालन्यात आल्याच्या नंतर ते भेटलेच नाही आज पण त्यांना. आणि वारंवार नुसती फोनवर पैशाची मागणी केली होती. अगोदर काही पैसे घेतले, आता पण पैसेच मागत होते. त्याच्यामुळे ही घटना घडली. किती पैसे मागितले होते? अगोदर 7,000 रुपये दिलेले. आता त्याच्यानंतर किती मागितले होते ते आम्हाला पण माहित नाही, घरच्यांना पण. काय जमिनीची मोजणी वगैरे करायची? जमिनीची मोजणी पहिली मोजणी केलेली आहे. त्यांनी टोच नकाशा दिला नाही, मोजणी चुकली म्हणून सांगितलं होतं त्यांना. वारंवार तगादा करत होते तो पैशाचा? हो, त्याच्यामुळे हे आज त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे आज वडिलांनी आमचं. काय मागणी काय राहिली तुमच्या? मागणी काय, आता त्यांनी आमचं त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आहे 2 अधिकाऱ्यावर. काय नाव त्या अधिकाऱ्यांचं? एक श्रीवास्तव अधिकारी आणि एक वैभव फोलाने. एका महिलेने किराणा दुकानात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली असून या प्रकरणात 3 सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
उषा राजू बढाई, वय वर्ष 53, राहणार लक्कडकोट, जालना असं मयत महिलेचे नाव आहे. लक्कडकोट भागातील उषा बढाई यांनी गुरुवारी सकाळी उषा किराणा मार्ट दुकानात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात भाग्यश्री शिवशांत बिंधानिया यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आत्महत्येपूर्वी संबंधित महिलेने मोबाईलवर रेकॉर्डिंग केली असून भाग्यश्री, तुम दोनों बहनें हिम्मत से रहना, पवन, सीमिता और श्रद्धा के वजह से मेरा बेटा गया, मैं भी आत्महत्या कर रही हूँ अशी ऑडिओ रेकॉर्डिंग केल्याचं तक्रारीत म्हटलंय. भाग्यश्री बिधानिया यांच्या तक्रारीनुसार पवन सूरज चौधरी, सीमिता पवन चौधरी, श्रद्धा पवन चौधरी, राहणार लक्कडकोट, जालना यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007.